नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मी नाव घेणार नाही, पण न्यूझीलंड विरोधाच्या प्रभावाला कोण जबाबदार? सुनील गावस्करांचा थेट इशारा. बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज 2 मुळे 21 जानेवारीला पुण्यात मोठी वाहतूक बदल. कोच गौतम गंभीरच्या काळात घरच्या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी घसरली. रिपोर्ट कोड पाहून धक्का बसेल. आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का. माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिंदे गटात प्रवेश. नॉलेज मांजाचा कहर. ओत, बाणेर आणि येरगड्यात 2 दुचाकी सवार गंभीर जखमी. 1 एप्रिल पासून टोल नाक्यावर रोख रक्कम बंद. फास्टॅग किंवा UPI बंधनकारक. बजाज पुणे ग्रँड टूर मुळे 21 जानेवारीला वेल नसरापूर मार्ग बंद. पर्यायी मार्ग जाहीर. पेन्शनने प्रगती. चिंचवडमध्ये NSP मार्गदर्शन सत्र. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षतेवर भर. मुंबईतील राष्ट्रीय राजमार्ग महिनाभर अंधारात. पथदिवे बंद. अपघाताचा धोका वाढला. ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक नियोजनात बदल. NSP जनजागृती सत्राला नागरिकांचा उत्साहपूर्वक प्रतिसाद. महामार्गावरील अंधारावर नागरिकांचा संताप. प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस. वाहन देखभाल खर्च वाढला. टायर्स आणि सुटे भागाच्या किमतीत मोठी वाढ. जप्त वाहनांचा ढिगारा हटवण्याचे आदेश. पोलीस ठाणे व यार्ड रिकामे करण्याची डेडलाईन. कोणत्या प्रभागात नोटाला सर्वाधिक मते? आकडेवारी समोर. संजय राऊत उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी शिंदे गटाच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल. शिंदे सेनेच्या भूमिकेनंतर भाजपाही सतर्क. नगरसेवकांसाठी तातडीचे आदेश. ममता पॅटर्न जिल्हा परिषदेत युतीबाबत संभ्रम. भाजप स्वबळावर लढण्यास सज्ज. नोबेल पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प नाराज. नॉर्वेकडून ग्रीनलँडची मागणी. नवी मुंबई विमानतळ परिसरात 35 लाख रोजगार निर्माण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे सज्ज. सुरक्षा व्यवस्था कडक. महामार्गावरील अंधारामुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ. नॉलेज मांजा विरोधात कडक कार्यवाहीची मागणी तीव्र. UPI आणि फास्टॅग वापराबाबत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सूचना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.